केवायसी करूनही लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला. आता पुन्हा केवायसी करावी लागणार. मग त्यासाठी काय करावे लागणार याची सर्व माहिती. मुख्यमंत्री काय म्हणाले, कशी असणार प्रक्रिया, नेमकं या पेरणीच्या हंगामात काय करावं लागणार, जून महिन्याचा हप्ता कधी येणार, नेमका सरकारचा अध्यादेश काय आहे आणि येणाऱ्या बातम्या खऱ्या की खोट्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि विशेषतः आमच्या ह्या गावखेड्यातील लाडक्या बहिणी असल्यामुळे बऱ्याच अंशी त्या अशिक्षित अडाणी असतात, भोळ्या बाबड्या असतात आणि पटकन कुणावरही विश्वास ठेवतात. आणि अशा स्थितीमध्ये मग बातम्या येत असताना अनेक बातम्या ह्या चुकीच्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात, भावनिक दिशाभूल करणाऱ्या असतात. आणि मग चुकीची माहिती मिळाल्यामुळे मग होतं काय की ह्या बहिणी कुठेतरी मग आपल्या अज्ञानीपणात अडाणीपणामुळे नको तिथे मग त्यांचे पैशानं फसवणूक होते. अशा गोष्टी सातत्यानं घडत असतात. बऱ्याचदा अशाही बातम्या येतात की या महिन्याचा हप्ता आला, 23वा हप्ता आला, 24वा हप्ता आला, जून महिन्याचा हप्ता आला, 12 बँकेत आला, या जिल्ह्यात आला, त्या जिल्ह्यात आला. बँकांचे SMS पण त्याच्यावर दाखवलेले असतात. मात्र प्रत्यक्षात असं काहीच नसतं. आज रात्री उशिरा GR आला किंवा मंत्रिमंडळाची बैठक झाली, अशा सातत्यानं खोट्या बातम्या येत असतात. आणि मग होतं काय की बऱ्याचदा आपला हप्ता कशामुळे थांबलेला आहे हे बऱ्याच जणींना माहिती नसतं. एखादीचं वय हे 70-72च्या पुढे गेलेलं असतं, कारण आधार कार्डवर बऱ्याच जणींच्या चुकीच्या नोंदी आहेत की आपण कुठेतरी काहीतरी मिळेल या आशेने ज्या काही नोंदी करत असतो, तर त्या नोंदी आपण बसच्या अर्ध्या तिकिटासाठी म्हणा किंवा त्याच्यामध्ये प्रवास सवलत मिळण्यासाठी किंवा अजून कुठले काहीतरी लाभ मिळण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी वय वाढवलेलं असतं. बऱ्याच जणींनी कुठेतरी आपल्या निराधार योजनेचा वेतन सुरू व्हावं म्हणून याच्यामध्ये कुठेतरी वयामध्ये फरक केलेला असतो आणि मग हे कुठेतरी एडिट केलेलं असतं. आणि ज्यावेळेस मग ते ओरिजिनल सॉफ्टवेअरला डिटेक्ट करतं डाटा, तर त्यावेळेस ते त्यांचं तुमचं जे खरं खुरं वय आहे ते शोधून काढतं. आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा वृद्धकाळ निवृत्ती योजना असेल, तर अशा वेळेस मग तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागतं आणि त्या प्रमाणपत्रावर मग ते वैद्यकीय अधिकारी सुखासुखी सही करत नाहीत. 1760 चकरा माराव्या लागतात. तर असो ज्या काही 80 लाख बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत, तर त्याच्यामागे जी काही प्रामुख्याने कारणं सांगितली जातात, तर याच्यामध्ये विशेषतः जी काही कारणं आहेत, तर एक तर वयाचं कारण आहे की बऱ्याच बहिणींचं वय हे 65च्या पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे काहींचे हप्ते थांबलेले आहेत. दुसरीकडे काही बहिणींच्या जे काही उत्पन्न मर्यादा आहे, तर ती 2.5 लाखाच्या वर गेलेली आहे असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र सरकारनं याबाबतचे कुठलेही पुरावे ह्या लाडक्या बहिणींना दिलेले नाहीत, सादर केलेले नाहीत किंवा पोर्टलवर तशी माहिती दिलेली नाही. कारण या लाडक्या बहिणीचा तो घटनादत्त अधिकार आहे आणि सगळ्यांनी मिळून सगळ्या स्तरातून मग आपण निवडून दिलेले आमदार असतील किंवा अजून दुसरे कोणी लोकप्रतिनिधी असतील, तर यांनी तशी सरकारकडे मागणी केली पाहिजे की तुम्हाला या 80 लाख बहिणीपैकी किती बहिणींचं वयोमर्यादा ही क्रॉस झालेली आहे, कितींकडे 2.5 लाखांची उत्पन्न मर्यादा ओलांडलेली आहे, किती बहिणींकडे नोकरीवाले कर्मचारी सापडलेले आहेत, किती बहिणींकडे 4 चाकी वाहनं सापडलेली आहेत. अशी जी काही कारणं असतील तर ती सरकारनं सांगितली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि जे काही लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे, तर तो एका विशिष्ट तारखेला तो खात्यामध्ये जमा केलेला पाहिजे. मग 5 तारीख ठरवली असेल तर तो 5 तारखेलाच दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.